कोण कुठला आहे, कोण कसा आहे, तो चोर आहे का, तो सज्जन आहे का, त्या प्रत्येकाची पारख दिवस रात्र चेहरा बघितले की पारख करतात. आम्हाला त्याच्या हातून बोलण्याची गरज नाही. तो भक्त असू द्या का सेवक असू द्या. हे 70 सेवेकरला कोणता सेवेकरी कोण्या ठिकाणी ठेवायचा, कोण्या ठिकाणी त्याला सुधरायचंय इथपर्यंत डोकं लावावं लागतं. एवढंच नाही, संध्याकाळी 12 वाजता झोपी गेलं, सकाळी बरोबर 7 वाजता उठावंच लागतंय. सकाळी 7 वाजता उठलं की संध्याकाळी 12 वाजता झोपावं लागते. 1 तास सुद्धा अंग टाकायला भेटत नाही म्हणले, 1 तास. कारण झोपायचं म्हणलं की त्याने विचार येतात, झोपलं तर कसं होईल. कारण एक ध्यानात एवढं सोपं नाही हे डोंगर चालवणं. हे तुम्हाला दिसतंय डोंगर एवढा मोठा, पण त्या डोंगराला स्वरूप देणं एवढं सोपं नाही, एक लक्षात ठेवा. कारण प्रत्येक पालखीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक पालखीमध्ये एक कारभाराला झपत नाही, 2-2 कारभारी. आणि या पालखीमध्ये एक मी हो, कारण तो भगवंत मध्ये तू आहेस की बाकीचे मी हाती तुझ्या पाठीमागं म्हणतो. तो फक्त चलत राहा. अरे बाबा, जवळपास 1500 मेंढ्या आणि पिल्ले सगळं मिळून 2000 मुख्य प्राणी. याला चाऱ्याची काळजी, याच्या पाण्याची काळजी, कोण्या खंडावर किती सेवेकरी आहेत, कुठं कमी आहेत, कुठं जास्त आहेत, कोणता सेवेकरी काय करतोय, दिवस रात्र प्रत्येक सेवेकरीला मार्गदर्शन करावं लागतं. प्रत्येक 24 घंटे बोलावं लागते मला, 24 घंटे बोलावं लागते, प्रत्येकाला सांगावं लागते, मार्गदर्शन करावं लागते. ज्या गावात मामाची पालखी गेली त्या गावाला बोलावं लागते. नवीन येणाऱ्या भक्तांना बोलावं लागते, सेवेकरला बोलावं लागते. प्रत्येकाची संबंध मला काढणे, प्रत्येकाच्या संबंधित जावं लागते. एक लक्षात ठेवा, संपर्कामध्ये एवढं जावं लागतं. आणि एवढं संपर्क तळागाळामध्ये जाऊन त्याचं कार्य आणि त्याचा कारभार सांभाळावा लागते. खुर्ची टाकलो आणि खुर्ची टाकून बसून दिसतो म्हणून असं समजू नका की काय काम आहे. डोसक्यावरले केस फुकट गेले नाही दादू, काय डोसक्यावरले केस फुकट गेले नाहीत. माझी वय 40 सुद्धा आज ओलांडली नाही मंडळी. एवढ्या कमी वयामध्ये त्या भगवंताला एवढी जिम्मेदारीचं काम देऊन तो कारभार चालून घेतोय. हेच माझं भाग्य समजतोय मी ध्यानात. कारण त्याने अनेक जण माझ्या स्वरूपाला किंवा माझ्या डोसक्यावरले केस बघितलं की ते म्हणजे वय बक्कळ असं हो. दादा वयाच्या 16व्या वर्षी बाळूमाच्या सेवेला सुरुवात केलोय. वयाच्या 16व्या वर्षी बाळूमाच्या सेवेत आलोय.